ओम शांती. 5/2/2026 चे महावाक्य आहेत. आज साकार मुरलीमध्ये बाबा सांगतात, गोड मुलांनो, बाबा आले आहेत तुम्हाला रावण राज्यातून सद्गती करून वापस घेऊन जाण्यासाठी, नरकवासींना स्वर्गवासी बनवण्यासाठी. प्रश्न आहे, बाबांनी तुम्हा मुलांना कोणकोणती स्मृती करून दिली आहे? भारतवासी मुलांना बाबा कोणकोणती स्मृती करून देतात? उत्तर आहे, हे भारतवासी मुलांनो, तुम्ही स्वर्गवासी होता. आजपासून 5000 वर्षापूर्वी भारत स्वर्ग होता. हिरे सोने याचे महल होते. तुम्ही पूर्ण विश्वाचे मालक होता. धरणी आकाश सर्व तुमचेच होते. भारत शिवबाबांची स्थापना करण्याची, नवीन युगाची स्थापना करण्याची विशेष भूमी आहे आणि म्हणून बाबा म्हणतात, भारतच शिवालय होता. सर्व काही भारतामध्ये पवित्रता, सुख, शांती सर्व होतं. आता पुन्हा असाच भारत बनवण्यासाठी शिवबाबा आलेले आहेत. आजचं गीत आहे, नयनहीन असलेल्यांना रस्ता दाखवा प्रभू. आजच्या मुरलीमध्ये बाबांनी काही महत्वाचे मुद्दे सांगितले. बाबा सांगतात की संगम युगावरती परमात्मा सृष्टीवर येतात तेव्हा आपल्या सर्वांना गती सद्गतीचं ज्ञान देतात. मुक्ती आणि जीवन मुक्तीचं ज्ञान देतात, रस्ता दाखवतात. ईश्वर दाता आहे आणि ईश्वरच पिता आहे. जसं लौकिक पिता आहे तसंच पारलौकिक पिता आहे. पण लौकिक पिता असतानाही आपण पारलौकिक पित्याला आठवण करतो आणि म्हणून बाबा सांगतात की पारलौकिक पिता गती आणि सद्गतीचा दाता आहे. सृष्टीमध्ये दोन पित्याचा परिचय आजपर्यंत कुणीही सांगू शकलं नाही. शिवबाबा स्वतः येऊन स्वतःच त्याचा परिचय सांगतात. बाबा सांगतात की आज मनुष्य नयनहीन आहे, अज्ञानाच्या अंधकारामध्ये भटकत आहे आणि नयनहीन मनुष्याला रस्ता दाखवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत आहे. पण बाबा सांगतात की शिवबाबा शिवाय बाबा याचा रस्ता, सद्गतीचा रस्ता कुणीही दाखवू शकत नाही. नरकवासींचे आज दुनियेमध्ये खूप हाल होत आहेत. मनुष्य नरकामध्ये दुःखी आहे. नरक अर्थात कलियुग दुनिया आणि या कलियुग दुनियेमध्ये प्रत्येक जण दुःखी आहे, अशांत आहे आणि पापांचं ओझं त्यांच्यावरती आहे. म्हणून बाबा सांगतात की अंधाऱ्या रात्रीमध्ये मनुष्य आज भटकत आहे. भक्ती मार्गामध्ये जे काही केलं त्याद्वारे पतनच झालं, अर्थात आत्म्याची उतरती कलाच झाली. त्यामुळे भक्तीला बाबा रात्र म्हणतात आणि रात्रीमध्ये भटकत भटकत आता शेवटी आत्मा खूप थकून गेलेली आहे. म्हणून बाबा सांगतात, भक्तीचं फळ देण्यासाठी संगम युगावर मी आलो आहे. म्हणून भक्तीमध्ये शिवजयंती, शिवरात्री उत्साहाने साजरी केली जाते. पण शिव कधी येतात, शिव काय करतात, येऊन कसे त्यांचे कर्तव्य अथवा कार्य पूर्ण करतात, हे दुनियेमध्ये कोणालाही माहिती नाही. पण शिवरात्री मात्र उत्साहाने साजरी करतात. म्हणून बाबा सांगतात की भक्तीमध्ये मूर्तीची पूजा करतात, मूर्तीला भोग स्वीकार करतात, खाऊ घालतात, प्रसाद खाऊ घालतात, परंतु त्यांची आदि मध्य अंत जाणत नाहीत. भक्तीमध्ये सर्व काही करतात, परंतु ज्यांची पूजा करतोय ते कसे बनले, कधी बनले, त्यांचं राज्य कधी होतं, हे काहीही माहित नाही. म्हणून बाबा त्याला अंधश्रद्धा असा शब्द वापरतात. गुडियों की पूजा म्हणजे मूर्तींची पूजा करून खाऊ पिऊ घालून आपणच स्वतः त्यांना
बुडवतो, विसर्जित करतो, तर हे बाबा म्हणतात की भक्तीमध्ये उतरती कला झाली. का करतो माहिती नाही. म्हणूनच बाबा म्हणतात ह्या सृष्टी रंगमंचाला नाटक हा शब्द बाबा वापरतात. या सृष्टी चक्राचं ज्ञान ज्यांना कळालं त्यांच्यासाठी बाबा शब्द वापरतात की अंधारा रात्रीतून प्रकाशामध्ये ते आले. पुढे बाबांनी सांगितलं की राधाकृष्ण वेगवेगळ्या राजधानीतले होते आणि नंतर ते स्वयंवर झाल्यानंतर त्यांना लक्ष्मी नारायण हे नावाविधान मिळतं आणि मग ते सतयुगाची पूर्ण राजधानी सांभाळतात. सर्वप्रथम ते वेगवेगळ्या राजधानीचे होते आणि स्वयंवरानंतर त्यांना लक्ष्मी नारायण हे टायटल मिळतं. परंतु दुनियेमध्ये ह्या सर्व गोष्टी कुणीही जाणत नाही. पुढे बाबा सांगतात की मृत्यू लोकचा अंतिम समय आता आहे आणि या मृत्यू लोकामध्ये आता कोणत्याही देहधारीला आपल्याला आठवण करायची नाही. देहधाऱ्यांच्या आठवणीने आत्मारूपी बॅटरी चार्ज होत नाही. आत्म्याला शक्ती फक्त परमपिता परमात्म्याकडूनच मिळते. विदेही परमात्म्याकडून भेटते. म्हणून परमात्म्याला आपल्याला आठवण करायचं आहे. का? तर बाबा म्हणतात हा अंतिम वेळ चालू आहे. प्रजा खूप बनते, पण बाबा म्हणतात राजा मात्र कोट्यावधीमधून काही आणि काही मधून काहीच बनतात. म्हणूनच ईश्वराला शोधण्याचा प्रयत्न सर्वच भक्त करतात, पण भक्तीचं फळ मात्र सर्वांना भेटेलच असे नाही. म्हणून बाबांनी सांगितलं की भक्तीमध्ये पूजा करतात, सर्व काही करतात, पण जो भोग अथवा प्रसाद असतो तो मनुष्य लोक किंवा ब्राह्मणच खातात. देव तर किंवा मूर्ती तर खात नाही. म्हणूनच बाबा म्हणतात भक्ती मार्ग हा खूप विस्ताराचा मार्ग आहे आणि ज्ञान मार्ग हा सार रूपाचा मार्ग आहे. पुढे बाबांनी सांगितलं साधू संत नेहमी म्हणतात की ईश्वराचा आदी मध्य अंत आम्ही जाणत नाही. ईश्वर कधी येतात, काय करतात, ईश्वराची गतमत आम्ही जाणत नाही. पण शिवबाबा म्हणतात तुम्हा मुलांना रचयिता आणि रचनाचं ज्ञान पूर्ण दिलेलं आहे. सृष्टीच्या आदी मध्य अंताचं ज्ञान पूर्ण दिलेलं आहे. त्यामुळेच बाबा आपल्याला म्हणतात की तुम्ही मुले मला प्रिय आहात. कर्म अकर्म विकर्मची गती शिवबाबा आपल्याला समजावून सांगतात. मनुष्य आत्मा जेव्हा सृष्टीवर शरीर धारण करते प्रत्येकाला कर्म करावेच लागतात. परंतु सतयुगामध्ये जेव्हा आपण देह धारण करतो तेव्हा कर्म अकर्म आहेत. द्वापर युगापासून देहभान देह अभिमान आल्यामुळे विकारांच्या वश झाल्यामुळे तिथे आपले विकर्म व्हायला लागतात. पण बाबा सांगतात संगम युगावर या विकर्मातून मुक्त होण्याचा रस्ता म्हणजेच राजयोग आहे. या सर्व गोष्टी समजून घेण्याच्या आणि दुसऱ्यांना समजावून सांगण्याच्या गोष्टी आहेत. या सर्व गोष्टींचा विस्तृत विश्लेषण बाबांनी आज मुरलीमध्ये केलेलं आहे. अच्छा, गोड गोड मुलांप्रती खूप दिवसापासून दूर झालेले पुन्हा येऊन भेटलेले अशा मुलांप्रती आज बाबांनी नंबरवार पुरुषार्थ अनुसार काट्यापासून फूल बनणाऱ्या मुलांप्रती स्नेहपूर्ण आठवण, नमस्ते, सुप्रभात. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते. आज धारणेसाठी बाबा सांगतात काट्यापासून फूल बनण्यासाठी पुरुषार्थ करायचा आहे. फूल बनवून दुसऱ्यांना सुद्धा बनवायचं आहे आणि फुलांच्या दुनियेची स्थापना इथे करायची आहे. फुलांची दुनिया स्थापन करण्याची सेवा करायची आहे. कोणतेही वाईट काम आपल्याकडून झाले नाही पाहिजे
दुसरा पॉइंट आहे आत्मिक ज्ञान जे बाबाकडून आपल्याला मिळते, आपण ऐकत आहोत, ते सर्वांना दान द्यायचे आहे, सर्वांना ऐकवायचे आहे, आत्माभिमानी बनण्याची मेहनत करायची आहे. एक बाबाशिवाय कोणत्याही देहधारींना आठवण करायचे नाही. आजचं वरदान: निंदा, स्तुती, जय, पराजय यामध्ये समान स्थिती ठेवणारे बाप समान संपन्न संपूर्ण आत्मा बना. संपन्न संपूर्ण आत्मा भव. जेव्हा आत्म्याची संपन्न संपूर्ण अवस्था असते, तेव्हा निंदा, स्तुती, मान, अपमान याचा परिणाम आपल्या आंतरिक स्थितीवर होत नाही. कोणी निंदा केली तरीही समान स्थिती राहते. स्तुतीमध्ये सुद्धा खूप आनंददायी स्थिती नाही होत, मधली अर्थात साधारण स्थिती राहते. म्हणून बाबा पुढे सांगतात, असं थोडं पण मनात येऊ नये की कोणी माझा शत्रू आहे किंवा कोणी मला त्रास दिलेला आहे, तर त्याबद्दल मनामध्ये उलटी भावना किंवा तो मला शिव्या देत आहे तर त्यांच्याबद्दल उलट प्रतिक्रिया, अशी आपली स्थिती नसावी. संपन्न संपूर्ण आत्मा तीच जी निंदा, स्तुती, जय, पराजय यामध्ये समान राहते. सुविचाराचा निरंतर योग अभ्यास यावरती लक्ष द्या, तर तो प्रथम श्रेणीमध्ये येणार. प्रथम श्रेणीमध्ये येण्यासाठी योग अभ्यासावर पूर्ण लक्ष द्यायचे आहे. आजचा अव्यक्त इशारा आहे, एकता व विश्वासाच्या विशेषतेद्वारा सफलता संपन्न बना. ब्राह्मण परिवाराची विशेषता आहे की सर्वजण अनेकतेमध्ये एक दिसले पाहिजे. सेवा केंद्रावर भले अनेक विविध पद्धतीचे आत्मे येतात, परंतु सर्वांमध्ये एकता दिसली पाहिजे, विशेषता दिसली पाहिजे. आणि विशेषता आहे भिन्नतेमध्ये एकता. तर आज बाबांनी पूर्ण मुरलीमध्ये याचं विस्तृत विश्लेषण केलेलं आहे. बाबा सांगतात की आपण सर्वजण भक्तीमध्ये जे करत आलो त्या भक्तीचं फळ मिळत आहे, तर ज्ञानाला धारण करून आचरणात आणून आपल्या सर्वांना स्वतःमध्ये बदल करायचा आहे. ओम शांती.